मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अतिशय मोठी खुशखबर आलेली आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वितरित करण्यात आलेला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या योजनेच्या पुढील टप्प्याचे वितरण आता अधिकृतपणे सुरू करण्यात आलेले असून एका क्लिकवर हजारो शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यात आलेली आहे। आता या दोन्ही योजनांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना अतिशय मोठा दिलासा भेटलेला आहे। सरकारकडून तातडीने केलेल्या या निधी वितरणामुळे त्यांच्या आर्थिक स्तराला फार मोठा हातभार लागणार आहे। शेतकरी बांधवांनो, लक्षात घ्या, या दोन्ही योजनांचा निधी आता तुमच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याबद्दलची सगळी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अगदी काही क्षणांपूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनी मिळून एक नवीन GR जारी केलेला आहे। आता या निर्णयामुळे आपल्या शेतकऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होणार आहे। शेती क्षेत्रासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा, लाख मोलाचा ठरलेला आहे। लाखो शेतकरी कुटुंबासाठी ही बातमी एक नवीन आशा घेऊन आलेली आहे। भाऊबीजेच्या मुहूर्तावर सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठं दिवाळी गिफ्ट जारी केलेलं आहे। काही मिनिटांपूर्वी अधिकृतरित्या निर्णय घेण्यात आलेला असून आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 7,000 रुपयांची रक्कम जमा करण्यात येणार आहे। काही शेतकऱ्यांतर अक्षरशः त्यांच्या अकाउंटमध्ये रक्कम सुद्धा जमा झालेली आहे। जर तुमचे खाते या 10 पात्र बँकांपैकी कोणत्याही बँकेत असेल तर तुम्ही तुमचं खातं लगेच तपासून पहा, कारण कधीही रक्कम तुमच्या खात्यात जमा होऊ शकते। आज मंत्रिमंडळाची अतिशय महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीमध्ये अध्यक्षस्थानी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि आपले कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे हे सुद्धा बैठकीला हजर होते। त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्ताभाऊंना विचारलं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला का? त्यावेळेस दत्ताभाऊ भरणे यांनी सांगितलं की आर्थिक अडचणीमुळे नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला नाही। त्यावेळेस आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना कडक आणि स्पष्ट शब्दात सांगितलं की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर तात्काळ हप्ता जमा करा। त्यामुळे आता भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात झालेली आहे। आता या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल आणि त्यांची दिवाळी अतिशय गोड होईल, आनंदाची होईल। त्याच पद्धतीने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा फोन करून आपल्या मुख्यमंत्र्यांना कडक आदेश दिले, तातडीचे आदेश दिले की पीएम किसान योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ जमा करायचा आहे। त्यामुळे तशा पद्धतीची व्यवस्था तुम्ही करून ठेवा। तुम्ही बँकांना आदेश देऊन ठेवा, कधीही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होईल। आता या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, काल काही तांत्रिक अडचणींमुळे निधी थेट खात्यामध्ये जमा होऊ शकला नाही, पण आज सकाळपासून राज्य आणि केंद्र सरकारने मिळून शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा निर्णय घेतला। राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना अतिशय मोठा आर्थिक आधार भेटणार आहे। पात्र शेतकऱ्याच्या खात्यांमध्ये एकूण 7,000 रुपयाची रक्कम थेट जमा होईल। या रकमेत पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि भाऊबीजेचा बोनस म्हणून रुपये 3,000 रुपये यांचा समावेश असेल। पात्र शेतकरी कोण आहेत, बँका कोणत्या आहेत, कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहे, याची संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला मधात स्किप करू नका। आता आपण माहीत करून घेऊ की कोणत्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होतील, कोणते जिल्हे आणि तालुके या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत। या संपूर्ण माहितीचा सविस्तर आढावा आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढे घेणारच आहोत। त्यामुळे जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केलेली असेल तर चॅनलला तात्काळ सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला। मंत्रिमंडळाच्या अलीकडील बैठकीत सणासुदीच्या काळात भाऊबीजेच्या मुहूर्तावर थेट आर्थिक मदत देण्याचा अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला। आता या उपक्रमामुळे राज्यातील लाखो शेतकरी अक्षरशः आनंदित झालेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, या निर्णयानंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता थेट तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे। आता यासोबतच एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त या 2 योजनांचे हप्ते नाही तर त्यासोबत दिवाळी गिफ्ट म्हणून 3,000 रुपये सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पाठवण्यात येणार आहे। सगळ्यात आधी आपण पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता समजून घेऊ।
गेल्या काही दिवसांपासून बातम्यांमध्ये सतत ऐकायला मिळत होतं की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, पण आज सकाळपासूनच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. आता या दरम्यान पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये पाठवण्यात येतात, जे 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये म्हणून दिले जातात. यावेळी 21वा हप्ता थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे. या यादीत महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना देखील समाविष्ट करण्यात आली, जी राज्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त 6,000 रुपये देते. आता या योजनेचा 8वा हप्ता म्हणजे 2,000 रुपये सुद्धा तुमच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहेत. पण तुम्ही लक्षात घ्या, बातमी इतक्यापुरतीच नाही. सरकारने दिवाळीच्या सणानिमित्त, भाऊबीजेच्या सणानिमित्त अतिशय मोठी भेट जाहीर केली आहे. या भाऊबीजेच्या माध्यमातून प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात अक्षरशः 3,000 रुपये जमा करण्यात येतील. तर आता एकूण गणित आपण पाहूया. पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि दिवाळी भेट म्हणून 3,000 रुपये. अशा पद्धतीने 7,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. आता ही रक्कम खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी दिवाळीचा आनंद आणि आर्थिक दिलासा घेऊन आलेली आहे. ही रक्कम आजपासूनच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी 3,000 रुपयाची दिवाळी भेट आहे, भाऊबीजेची भेट आहे, ती सगळ्याच शेतकऱ्यांना भेटणार नाही. ही रक्कम फक्त पात्र शेतकऱ्यांना दिली जाणार आहे, कारण सरकारने ठराविक पात्रता निकष निश्चित केलेले आहेत. जर तुम्ही या निकषात बसत असाल तर ही रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला 2 अतिशय महत्त्वाची कामं तातडीने करावी लागतील, ज्यामुळे लाभ थेट तुमच्या खात्यापर्यंत येईल. त्यामध्ये पहिलं अतिशय महत्त्वाचं काम म्हणजे तुमची ई-KYC पूर्ण असणं अत्यंत गरजेचं आहे. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं सुद्धा गरजेचं आहे. आता ही जी 2 अतिशय महत्त्वाची कामं आहेत, ही जर तुम्ही पूर्ण केली तर 100% तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होईल आणि तुम्हाला योजनेचा लाभ भेटेल. जर तुम्ही या दोघांपैकी एक सुद्धा काम अपूर्ण ठेवलं तर योजनेचा लाभ तुम्हाला भेटणार नाही. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, ज्या शेतकऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण केली त्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा होईल. म्हणूनच जर तुमच्याकडे ही प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नसेल, तुम्ही केलेली नसेल, तर आजच जवळच्या बँकेमध्ये किंवा CSC केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करा, जेणेकरून तुमच्या खात्यात थेट निधी जमा होईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 25,000 रुपये देण्याचा महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला. तुम्ही अतिशय बरोबर ऐकलं. हा बोनस पीक विम्यासाठी, त्या पद्धतीने अतिवृष्टी किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी दिला जाणार आहे. याचा अर्थ असा, ज्या शेतकऱ्यांच्या पिकांना पावसामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं आहे त्यांना अतिशय मोठा दिलासा भेटेल. आणि या ठिकाणी एक विशेष गोष्ट लक्षात घ्या, हा जो निधी आहे तो हा DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यात जमा करण्यात येईल. यासाठी सरकारने 36,000 कोटी रुपये मंजूर केले. आता ही जी रक्कम आहे, ही रक्कम येत्या 2 ते 4 दिवसात तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तुमचं खातं सरकारने जारी केलेल्या पात्र बँकांमध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे. सरकारने या योजनेसाठी 10 सरकारी बँका आणि 5 खाजगी बँकांची यादी जाहीर केली. जर तुमचं खातं या पात्र बँकांपैकी कोणत्या तरी बँकेत असेल तर तुमच्या खात्यात आजच डायरेक्ट रक्कम जमा होईल. आता सरकारने ज्या बँकांच्या माध्यमातून निधी वितरणाची व्यवस्था केलेली आहे त्या बँकांची आपण डिटेल माहिती घेऊ. त्या 10 सरकारी बँका कोणत्या आहेत आणि 5 खाजगी बँका कोणत्या आहेत हे तुम्हाला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. तर सगळ्यात आधी आपण पाहू की कोणत्या सरकारी बँका आहेत. आता या सरकारी बँकांमध्ये पहिला नंबर लागतो आपल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा, सगळ्यात मोठी आणि सगळ्यात सुलभ अशी बँक. त्यानंतर आहे बँक ऑफ इंडिया, शेतकऱ्यांची लाडकी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाबातली पंजाब नॅशनल बँक, त्याच्यानंतर आहे बँक ऑफ बडोदा, त्याच्यानंतर 6व्या नंबरवर आहे युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. आणि जर तुमचं खातं या 9 बँकांपैकी कोणत्याही बँकेत नसेल तर तुम्ही काळजी करू नका, कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांची खाती ही कोणत्या तरी सहकारी बँकांमध्ये असतेच. त्याच्यामुळे सहकारी बँकांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश सरकारने केलेला आहे. जर तुमचं खातं यावर नमूद केलेल्या 10 बँकांपैकी कोणत्याही बँकेत असेल तर पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा आणि त्यासोबत भाऊबीजेचा बोनस, भाऊबीजेचं गिफ्ट तुमच्या खात्यात 100% जमा होईल. आता याच्यानंतर आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते खाजगी बँका कोणत्या आहेत याची माहिती घेणं. तर सरकारने 5 खाजगी बँकांची निवड या योजनांसाठी केलेली आहे. त्याच्यापैकी सगळ्यात आधी नंबर लागतो तो ICICI बँकेचा.
त्याच्यानंतर आहे HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक आणि त्यानंतर शेवटची 5वी बँक म्हणजे कॅनरा बँक. जर तुमचं खातं यापैकी कोणत्याही बँकेत असेल तर तुम्ही 100% निश्चिंत राहा, तुमच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील. पण लक्षात ठेवा, जर तुमचं खातं या यादीतील बँकांमध्ये नसेल तर जवळच्या कृषी विभागाशी संपर्क साधून त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. आता आपण पाहणार आहोत की कोणते जिल्हे आणि तालुके या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. सरकारने निधी वितरणाचा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने सुरू केला आहे. आता यामध्ये सरकारने 2 टप्प्यांमध्ये निधी वितरण करण्यासंबंधी स्पष्टपणे GR काढला. आता पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होतील. आता हे 15 जिल्हे कोणते हे माहीत करून घेणं सुद्धा तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. आता या 15 जिल्ह्यांपैकी पहिला नंबर लागतो मराठवाड्याचा औरंगाबाद जिल्हा म्हणजे सध्याचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा. त्याच्यानंतर विदर्भातला अमरावती, भंडारा, इकडे पश्चिम महाराष्ट्राचा अहमदनगर, त्याच्यानंतर आहे कोल्हापूर, तिकडे आहे गडचिरोली, विदर्भातला गडचिरोली, केळ्यांसाठी प्रसिद्ध असलेला जळगाव, त्याच्यानंतर लातूर, इकडे परत आहे संत्र्यांसाठी प्रसिद्ध असलेला नागपूर, द्राक्षांसाठी प्रसिद्ध असलेलं नाशिक आणि शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे. त्याच्यानंतर कोकण किनारपट्टीचे रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई जवळ असलेलं ठाणे आणि त्याच्यानंतर आहे सातारा आणि सोलापूर. अशा पद्धतीने या 15 जिल्ह्यांमध्ये दोन्ही योजनांचे हप्ते जमा करण्यात येणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. या 15 जिल्ह्यातील काही विशिष्ट असे तालुके आहेत, या तालुक्यांमध्ये हप्ता सगळ्यात आधी जमा होईल. आता ही गोष्ट तुम्ही नमूद करून ठेवा. आणि जो दुसरा टप्पा आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 21 जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यात येईल. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण पहिल्या टप्प्यातील तालुक्यांची यादी पाहणार आहोत. लक्षात घ्या, प्रत्येक जिल्ह्यातील काही ठराविक तालुक्यांमध्येच सगळ्यात आधी निधी हस्तांतरण करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला खात्री होईल की तुमच्या भागात पैसे जमा होतील का नाही. त्यामुळे तुम्ही तालुक्यांची यादी एका कागदावर लिहून ठेवा. तुम्ही तुमच्या तालुक्याचे नाव यादीत तपासू शकता आणि खात्री करून घेऊ शकता की तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत का नाहीत. आता सगळ्यात आधी आपण पाहू अहमदनगर जिल्हा. आता अहमदनगर जिल्ह्यातील काही विशिष्ट तालुक्यातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत निधी भेटेल. खाली अहमदनगर जिल्ह्याचे पात्र तालुके देण्यात आलेले आहेत. तुम्ही ही यादी पाहू शकता. तुमचा तालुका किंवा तुमचं नाव या यादीमध्ये आहे का हे तुम्ही नक्की तपासा किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा. आता अहमदनगर जिल्ह्यातील जे पात्र तालुके आहेत ते आहे शिरूर, राहुरी, संगमनेर आणि कर्जत. आता सगळ्यात आधी निधीचं हस्तांतरण अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये होणार आहे. ही तालुके सरकारच्या यादीतून निवडण्यात आलेली आहे. जर तुमचा तालुका या यादीमध्ये असेल तर तुमच्या बँक खात्यात 100% पैसे जमा होतील. त्याच्यानंतर नंबर लागतो पुणे जिल्ह्यातील तालुक्यांचा. आता पुणे जिल्ह्यात काही महत्त्वाचे तालुके आहेत. त्यापैकी हवेली, मुळशी, श्रीरामपूर आणि हळवाडी या तालुक्यांमध्ये सगळ्यात आधी निधीचं हस्तांतरण होईल. त्याच्यानंतर संत्र्याचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला नागपूर जिल्हा. नागपूर जिल्ह्यातील कळवंड, मोरगाव, खापरी, रामटेक आणि भंडारा या तालुक्यांची निवड सरकारने केलेली आहे. त्याच्यानंतर आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील सावळा, इगतपुरी, पारनेर आणि संगमनेर तालुका यांची निवड सरकारने केलेली आहे. त्यानंतर आहे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील आष्टी, कबीरपूर, मंगळवेढा आणि माधवपूर या तालुक्यांमध्ये निधीचं हस्तांतरण सगळ्यात आधी होणार आहे. आता हे झालं 5 जिल्ह्यांबद्दल. आता उर्वरित सगळ्या जिल्ह्यांची माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्याच्यामुळे सध्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला 5 जिल्ह्यातील तालुक्यांची डिटेलमध्ये माहिती देण्यात आली. तर शेतकरी बांधवांनो, आज सकाळी 7 वाजेपासून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. त्याच पद्धतीने 2022 ते 24 या कालावधीत पीक विमा योजनेअंतर्गत आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी प्रत्येक हेक्टरी 25,000 थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा भेटणार आहे. तुम्ही तुमच्या तालुक्याचे नाव लिस्टमध्ये पाहू शकता आणि खात्री करून घेऊ शकता की तुमच्या तालुक्यात पैसे भेटणार आहेत का नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, सकाळी 7 वाजेपासून तुमच्या खात्यात 100% पैसे जमा होईल. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेसंबंधीची सगळी डिटेल माहिती पाहिली. आपण जिल्हे पाहिले, जिल्ह्यांसोबत तालुक्यांची माहिती घेतली. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला 100% महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.
आता या योजनेतील जे उर्वरित जिल्हे आहेत, आता त्या उरलेल्या जिल्ह्यांपैकी कोणत्या तालुक्यांमध्ये योजनेचा निधी हस्तांतरित केला जाणार आहे याची डिटेल माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ पाहणं सुद्धा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. चला मित्रांनो, आपण परत भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.